चला मस्त थोडंसं गार्डनमध्ये जाऊयात आणि इथे तुम्ही फुलं बघू शकतात किती छान लागलेली आहेत. तर आपण ही सगळी फुलं आता काढून घेणार आहोत आणि यापासून छानसं असं सरबत करणार आहोत. हाय, हॅलो, नमस्ते. फ्रॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत. तर काही लहान मोठी अशी फुलं होती, सगळी आपण इथे काढून घेतलेली आहेत. तुम्ही इथे बघू शकतात अशी मस्त ही आणि स्वच्छ पाण्याने आपण याला आता धुवून घेणार आहोत, जेणेकरून जर थोडं धूळ वगैरे असेल, घाण बसली असेल तर ती निघून जाईल आणि याच्या आपण छान पाकळ्या करून घेणार आहोत. तर आता तुम्ही इथे बघाल मी हे छान पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर आपल्याला याच्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आधी याच्या पाकळ्या करून घेतल्यात आणि मग त्या पाण्याने धुतल्यात तरीही चालेल, म्हणजे सगळी प्रत्येक पाकळी छान धुतली जाते. शक्यतो बाहेरून जी फुलं आणाल तिचं पाकळ्या करून घ्या आधी आणि मगच पाण्याने धुवा, म्हणजे टेन्शन नाही. आता ही घरातली होती म्हणून मी असं केलेलं आहे. आता एका कढईमध्ये आपल्याला 1 कप पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण ह्या सगळ्या पाकळ्या टाकून घेणार आहोत. आणि ही जी मध्ये मी वाटी ठेवली आहे ती का ठेवली आहे पुढे सांगते. तर आता आपण आजूबाजूने हे अशा पाकळ्या टाकून घेणार आहोत. सगळ्या पाकळ्या आपण यामध्ये व्यवस्थित टाकून घेऊयात आणि वरून आपल्याला झाकण ठेवायचं आहे. पण झाकण ठेवताना आपल्याला हे इथून मी वरून आता आपण जे 1 कप पाणी घेतलं होतं त्यातलं मी थोडंसं पाणी यामध्ये टाकून घेतलं आणि थोडं ठेवलं होतं जे वरून टाकलेलं आहे, जेणेकरून पाकळ्या सगळ्या व्यवस्थित पाण्यात बुडतील. आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे, पण एरवी आपण झाकण ठेवताना जे सुलट झाकण ठेवतो तसं न ठेवता उलटं ठेवायचं आहे, जेणेकरून आतमध्ये जी वाफ तयार होईल ती सगळी पाण्याच्या रूपाने खाली त्या वाटीमध्ये जमा होईल आणि हे आपल्याला छान असं रोज वॉटर जे आपण आणतो बाहेरून, गुलाब पाणी, ते आपल्याला घरच्या घरी मिळणार आहे आणि आजूबाजूचं जे आहे ते आपल्याला सिरपसाठी उपयोगी येईल. आता तिकडे आपल्या पाकळ्या व्यवस्थित उकळल्या जात आहेत तोपर्यंत आपण इथे साखर विरघळायला ठेवूया. तर इथे आपण घेतलेलं आहे 1 ते 1.5 कप पाणी आणि त्यामध्ये टाकली आहे 2 कप साखर. याच्यावर आपण उकळायला ठेवूयात आणि इकडे आपण आपलं झाकण उघडून बघूयात. आता साधारण एक 5-1 मिनिटात आपल्या पाकळ्या 5-7 मिनिट आपल्याला लागतात साधारण. तुम्ही इथे बघू शकतात हे आपलं तयार जमा झालेलं गुलाब जल आहे. हे आपण बाजूला ठेवूयात. आपण ते आपल्या बाकीच्या गोष्टींसाठी वापरू शकतो, जसं आपण घरी चेहऱ्याला लावतो किंवा अजून कशात आपण वापरू शकतो. आणि इथे तुम्ही बघाल मस्त असा पाण्यात रंग उतरलेला आहे पाकळ्यांचा आणि पाकळ्यांनी आपला पूर्ण रंग सोडलेला आहे छान उकळून इथे व्यवस्थित. आणि आपण आता इथे गॅस बंद करून घेणार आहोत आणि एक साईडला आपण जे साखरेचं पाणी करायला ठेवलेलं आहे ते बघूयात. आता इकडे आपलं साखर देखील विरघळलेली आहे आणि तुम्ही ते बघू शकता व्यवस्थित सगळी साखर विरघळलेली आहे. याला एकदा हलवून घेऊयात आणि आपण जे पाकळ्यांचं कलर काढून घेतलेलं, पाणी काढून घेतलेलं आहे ते आता यामध्ये गाळून घेणार आहोत. आपल्याला यामध्ये पाकळ्या टाकायच्या नाहीयेत, फक्त जे सिरप तयार झालेला आहे, आपला जो रंग मिळालेला आहे आपल्याला पाण्याचा पाकळ्यांचा, तो आपण यामध्ये गाळून घेणार आहोत. तर गाळताना एक लक्षात ठेवायचं, आपला गॅस मोठा ठेवायचा आहे साखरेच्या पाण्याचा, कारण आपण हे वरून टाकतो ना त्यावेळेला त्याचं टेम्परेचर थोडं कमी होतं, म्हणून आपण गॅस मोठाच ठेवणार आहोत. तर यामध्ये आपण आता हे सगळ्या पाकळ्या व्यवस्थित दाबून याचा कलर काढून घेऊयात आणि छान गावठी गुलाब असल्याने याला सुगंध देखील खूप छान येतो आहे. तर आपण याच पद्धतीने सगळं पाणी यामध्ये गाळून घेणार आहोत. तुम्हाला मी इथे सगळं गाळून झाल्यावर दाखवते. तुम्ही बघू शकता रंग अतिशय सुंदर आलेला आहे. यामध्ये वरून वेगळा रंग देखील टाकायची गरज नाही, पण हे थोडंसं लाईट होतं आणि आपल्याला जे मार्केटमधून आपण आणतो ते असं छान डार्क असतं. तसं जर हवं असेल तर यामध्ये आपण रंगासाठी इथे बीट वापरणार आहोत. बीट किसून घेतलेला आहे आणि त्याला छान पिळून त्याचा अर्क काढून घेतला आणि तो यामध्ये रंगासाठी वापरलेला आहे. आपण यामध्ये कुठलाही बाहेरचं केमिकल आणून टाकणार नाही आहोत,
बाहेरचा रंग वापरणार नाही आहोत. आणि तुम्ही जर म्हणाल बीटाची चव, तर उकळल्यामुळे अजिबात याला बीटाची चव येत नाही. आणि आता जे वरचे 2 कप आपण साखर ठेवलेली होती वेगळी, ती देखील आता ह्या पॉइंटला आपण यामध्ये टाकणार आहोत. आणि हे आहे सॅट्रिक ॲसिड. हे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही यामध्ये लिंबू देखील वापरू शकतात. तर साधारण 1/4 टीस्पून आपण यामध्ये सॅट्रिक ॲसिड टाकलेलं आहे. हे टाकण्याचं कारण म्हणजे एकतर आपलं हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं, आपलं सरबत खूप व्यवस्थित टिकतं आणि ह्याला हे जे क्रिस्टल्स येतात साखरेचे ते देखील येत नाही जर आपण यामध्ये लिंबू किंवा सॅट्रिक ॲसिड टाकलं तर. एक थोडंसं चिमूटभर मी यामध्ये मीठ टाकलेलं आहे, ज्याच्याने चव छान येते. आता इथे आपल्याला याला व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे. इतकं उकळवायचं की याला छान असं घट्टपणा येईल किंवा एक तार होईल याची. या पद्धतीने आपण याला उकळवून घेणार आहोत. एक तारी पाक असतो साधारण आपल्याला याला करून घ्यायचं आहे. आणि आपण जी वरून दुसऱ्यांदा साखर टाकली ती याच करता टाकली की याच्याने छान घट्टपणा येतो. जे आपल्याला मार्केटमध्ये मिळतं तसं आपलं रोज सिरप तयार होतं. तर आता इथे याला मस्त एक तार आलेली आहे आणि आपण ह्याच ठिकाणी आता गॅस बंद करणार आहोत. खूप आपल्याला याला घट्ट करायचं नाहीये, कारण हे गार झाल्यानंतर देखील थोडं घट्ट होतं. आणि आता यामध्ये 2 ते 3 थेंब आपण इसेन्स टाकणार आहोत. गुलाब इसेन्स असेल तर गुलाब टाका किंवा केवडा, दोघांचाही स्वाद छान येतो. यामध्ये मी केवडा टाकलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गुलाब देखील टाकू शकता. आणि याला आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि आता व्यवस्थित याला थंड करून बॉटलमध्ये भरून घेणार आहोत. आता थंड झालेलं आहे हे, मी थोडा वेळ ठेवून दिलेलं होतं. आणि आता आपण हे बॉटलमध्ये भरून घेऊयात. तुम्ही इथे बघू शकता ते छान मस्त घट्ट झालेलं आहे. जसं बाहेरची कन्सिस्टन्सी असते आपली त्याच पद्धतीने इथे आलेली आहे. रंग देखील इथे खूप छान आलेला आहे. तुम्हाला जर अगदी मार्केटसारखा डार्क रंग हवा असेल तर तुम्ही खायचा जो रंग असतो लाल रंग तो वापरलात तरी देखील चालेल. पण आपल्याला घरी बनवायचं आहे आणि कुठल्याही केमिकलचा वापर करायचा नाही, याकरता मी इथे बीट वापरलेलं आहे. की आपलं सिरप छान थंड झालेलं आहे. आपण बॉटलमध्ये हे काढून घेतलेलं आहे आणि आता याचं सरबत आपण बनवून बघूयात. तर इथे 2 पद्धतीने आपण सरबत बनवून बघणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे सरबत बनवू शकता. तर 2 पद्धतीने मी इथे आता बनवून दाखवते. त्याकरता दोन्ही ग्लासमध्ये आपण 1-1 टेबलस्पून जे सिरप बनवलेलं आहे ते काढून घेऊया आणि यामध्ये टाकूयात सब्जा सीड्स, ज्या मी आधीच भिजत टाकलेल्या होत्या. यामध्ये आपण 1-1 चमचा सब्जा सीड्स टाकून घेऊया. उन्हाळ्यामध्ये छान असतात, शरीराला थंडावा देतात. आता यात टाकूयात आईस क्यूब्स आणि एका ग्लासमध्ये आपण ओतणार आहोत पाणी. छान थंड पाणी आपण यामध्ये टाकून घेऊयात. तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये सोडा देखील वापरू शकता. तर दुसऱ्या ग्लासमध्ये थंड केलेलं दूध आपण टाकणार आहोत आणि या दोघांना छान व्यवस्थित हलवून घेऊया. जसं मी म्हटलं की इथे पाणी वापरलेलं आहे थंड पाणी, त्याऐवजी तुम्ही इथे सोडा देखील वापरू शकतात. अतिशय मस्त रंग, सुंदर रंग आलेला आहे. तुम्ही इथे बघू शकतात. आपण कुठलाही खायचा रंग बाहेरून आणलेला वापरलेला नाही. जो आपल्या गुलाबाच्या पाकळ्यांचा रंग होता तो, आणि थोडासा डार्क व्हावा म्हणून आपण इथे एक चमचाभर, मोठा चमचाभर मी यामध्ये बीटाचा रंग वापरलेला आहे. आणि आपलं हे असं रोज सरबत, रोज मिल्क छान तयार आहे. तुम्हीही नक्की करून बघा आणि आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट्समध्ये कसं झालं आहे नक्की कळवा. उन्हाळ्यामध्ये आपल्याला छान थंडाव्यासाठी असं हे आपलं रोज सिरप तयार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्ते.